नमस्कार, मी उज्ज्वला. आपलं इंग्लिश विथ उज्ज्वला या चॅनलमध्ये स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हॅव आणि हॅजची निगेटिव्ह सेंटेन्सेस. मित्रांनो, आपण हॅव आणि हॅजची निगेटिव्ह सेंटेन्सेस ही वर्तमान काळात एखादी व्यक्ती, वस्तू किंवा गोष्ट यांवर आपली मालकी नाही असं दाखवण्यासाठी करत असतो. सुरुवातीला आपण शब्दशः अर्थ समजून घेऊ, त्यानंतर मग काही उदाहरणे पाहू. माझ्याजवळ नाही आहे किंवा माझ्याकडे नाही आहे किंवा मला नाही आहे यासाठी आपण म्हणणार आहोत आय डू नॉट हॅव. आय डू नॉट हॅव. आमच्याजवळ नाही आहे किंवा आमच्याकडे नाही आहे किंवा आम्हाला नाही आहे म्हणजेच वी डू नॉट हॅव. वी डू नॉट हॅव. जेव्हा आपण एका व्यक्तीशी बोलत असतो तेव्हा त्या व्यक्तीला आपण तू असं म्हणतो. म्हणून तुझ्याजवळ नाही आहे किंवा तुझ्याकडे नाही आहे किंवा तुला नाही आहे यासाठी आपण म्हणणार आहोत यू डू नॉट हॅव. यू डू नॉट हॅव. आणि जेव्हा आपण दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींशी बोलत असतो तेव्हा त्या व्यक्तींना आपण तुम्ही असं म्हणतो. पण इंग्रजीमध्ये तू किंवा तुम्ही यासाठी एकच शब्द आहे, तो म्हणजे यू. त्यामुळे जेव्हा आपण तुमच्याजवळ नाही आहे किंवा तुमच्याकडे नाही आहे किंवा तुम्हाला नाही आहे असं बोलू तेव्हा यासाठी आपण म्हणूयात यू डू नॉट हॅव. यू डू नॉट हॅव. त्यांच्याजवळ नाही आहे किंवा त्यांच्याकडे नाही आहे किंवा त्यांना नाही आहे म्हणजेच दे डू नॉट हॅव. दे डू नॉट हॅव. त्याच्याजवळ नाही आहे किंवा त्याच्याकडे नाही आहे किंवा दुसऱ्या अर्थाने त्याला नाही आहे. ही डज नॉट हॅव. ही डज नॉट हॅव. तिच्याजवळ नाही आहे किंवा तिच्याकडे नाही आहे किंवा दुसऱ्या अर्थाने तिला नाही आहे. शी डज नॉट हॅव. शी डज नॉट हॅव. त्याच्याजवळ नाही आहे किंवा त्याच्याकडे नाही आहे किंवा त्याला नाही आहे म्हणजेच इट डज नॉट हॅव. इट डज नॉट हॅव. इट हे आपण वस्तू किंवा प्राण्याला उद्देशून बोलतो. आता आपण काही उदाहरणे पाहूयात. तिच्याजवळ पेन नाही आहे. शी डज नॉट हॅव अ पेन. शी डज नॉट हॅव अ पेन. त्यांच्याजवळ पूर्ण दिवस नाही आहे. दे डू नॉट हॅव ऑल डे. दे डू नॉट हॅव ऑल डे. त्याच्याकडे अंगण नाही आहे. ही डज नॉट हॅव अ बॅकयार्ड. ही डज नॉट हॅव अ बॅकयार्ड. माझ्याकडे सायकल नाही आहे. आय डू नॉट हॅव अ बायसिकल. आय डू नॉट हॅव अ बायसिकल. त्याला निळा रंग नाही आहे. इट डज नॉट हॅव अ ब्लू कलर. इट डज नॉट हॅव अ ब्लू कलर. आमच्याजवळ पैसे नाही आहेत. वी डू नॉट हॅव मनी. वी डू नॉट हॅव मनी. राधा व नैनाकडे मांजर नाही आहे. राधा अँड नैना डू नॉट हॅव अ कॅट. राधा अँड नैना डू नॉट हॅव अ कॅट. या झाडांना पाने नाही आहेत. These plants do not have leaves. These plants do not have leaves. तुझ्याकडे केक नाही आहे. You do not have a cake. You do not have a cake.
तिच्याजवळ हार नाही आहे. शी डज नॉट हॅव अ नेकलेस. शी डज नॉट हॅव अ नेकलेस. सशाला शिंगे नसतात. रॅबिट डज नॉट हॅव हॉर्न्स. रॅबिट डज नॉट हॅव हॉर्न्स. तुमच्याकडे पिझ्झा नाही आहे. तर याचं उत्तर मी देणार नाही, ते तुम्ही मला सांगणार आहात कॉमेंट बॉक्समध्ये. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण नवनवीन टॉपिकवर चर्चा करणार आहोत. जर तुम्ही हॅव आणि हॅजचा वापर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर तुम्ही नक्की पहा व आपल्या प्रतिक्रिया कॉमेंटद्वारे कळवा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. कीप लर्निंग.